नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण पाहत आहोत महा टी-ई-टी 2025. येत्या 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. याची आपण तयारी म्हणून या आजच्या व्हिडिओमध्ये विज्ञान विषय पेपर 2 साठी महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे आणि निवडक 30 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आणि असेच प्रश्न परीक्षेला येत असतात. त्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ पाहत आहोत. पण पुढे जाण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल, तर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, यूट्यूब चॅनलसह आमचं WhatsApp चॅनल आहे, जे शालेय विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि स्पर्धा परीक्षेसाठी त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे. ते आपण सर्च करून त्यामध्ये जॉईन होऊ शकता. तर मग मित्रांनो, वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. आजचं आपलं टायटल आहे विज्ञान विषय पेपर 2 साठी निवडक आणि अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न. असेच प्रश्न परीक्षेला येत असतात. तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे तो म्हणजे पाण्यात मीठ विरघळल्यावर तापमान किंचित वाढते याचा अर्थ. याचं उत्तर आहे ते म्हणजे द्रावण प्रक्रिया उष्मोत्सर्गी आहे. याचा जर स्पष्टीकरण पाहिलं तर पाण्यात मीठ विरघळल्यावर मिठाचं रेणुसूत्र सर्वांना माहिती असलं पाहिजे, NaCl. आणि हे ज्यावेळेला पाण्यात विरघळत असतं, विरघळल्यानंतर त्यांच्यावरती आयन जे तयार होत असतात, म्हणजे सोडियमवरती कॅटायन आणि क्लोरीनवरती ॲनायन तयार होतात आणि त्यांचा एक बॉन्ड मिळून कंपाऊंड तयार होत असतो, तो म्हणजे NaCl, सोडियम क्लोराईड. तर ज्यावेळेला हा कंपाऊंड तयार होत असतो, त्यावेळेला त्यांच्यामधून उष्णता जी आहे ती बाहेर पडत असते. याला आपण एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन असं म्हणत असतो. आणि म्हणून मग एक्झोथर्मिक याचा अर्थ असतो उष्मोत्सर्गी, जी की उष्णता बाहेर पडत असते. म्हणून मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तापमान वाढते म्हणजे काय होतं, उष्णतेचा उत्सर्ग होतो, उष्णता बाहेर पडत असते. म्हणून मग या ठिकाणी उत्तर क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे, द्रावण प्रक्रिया उष्मोत्सर्गी आहे. तर प्रश्न दुसरा आहे, जी म्हणजेच याला आपण ॲक्सेलरेशन म्हणत असतो ड्यू टू ग्रॅव्हिटी. जेणेकरून बघूयात मग जीचे मूल्य पृथ्वीच्या केंद्रात का शून्य असते, असं या ठिकाणी प्रश्न आहे. बघा, जर आपण पाहिलं तर याचं उत्तर आपण पाहूयात. ते अगोदर काय आहे, तर उत्तर आहे सर्व दिशांनी बल समान असते. जर याच्यावर पाहिलं तर पृथ्वीच्या केंद्रावर आपण ज्या ठिकाणी उभं राहू, तिथे सर्व बाजूंनी गुरुत्व बल जे आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, तर तो कसा असतो, समान असतो, सारखा असतो. त्यामुळे ओढ जी असते ती एकमेकांना म्हणजे थोडक्यात रद्द करत असते आणि त्यामुळे परिणामी जो बल असतो तो त्या ठिकाणी 0 असतो. म्हणून मग सेंटरवरती केंद्रामध्ये बल जे आहे ते वजन त्या ठिकाणी 0 असतं. म्हणून हे आपल्याला सांगता येईल उत्तर पर्याय क्रमांक सी, सर्व दिशांनी बल समान असते. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आहे, एका ध्वनी तरंगाची वारंवारता दुप्पट केल्यास त्याचा वेग कसा होतो? थोडक्यात प्रश्न आहे. तर आपण पर्याय न वाचता केवळ उत्तर पर्याय पाहू आणि त्याचं थोडंसं स्पष्टीकरण पाहूयात. तर प्रश्न एकदा समजून घेऊ. एका ध्वनी तरंगाची म्हणजे साऊंड वेव्हज आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल, त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी दुप्पट केली, जर ती डबल झाली, ट्वाइस झाली, तर त्यावेळेला त्याचा जो काही थोडक्यात वेग आहे, जी त्याची व्हेलॉसिटी म्हणूयात, ती कशी आहे हे आपल्याला पाहायचे. तर उत्तर आहे तो वेग समान राहतो. मग
ध्वनीचा वेग कशावर अवलंबून असतो? तर तो डिपेंड असतो मीडियमवरती म्हणजे माध्यमावरती. जर तो वारंवारतेवर नसतो. म्हणून मग वारंवारता जर वाढली, म्हणजे ही जर वारंवारता वाढली, तर काय होत असतं? पिच वाढत असतं. P-I-T-C-H. पण वेग जो आहे, तर तो वेग आपण जनरली त्याला स्पीड म्हणू, स्पीड ऑफ साउंड. मग तो जो वेग आहे, तो काय होत असतो? तो तसाच राहत असतो. वेगामध्ये काय होत नाही, बदल होत नाही. वारंवारता जरी दुप्पट केली, वारंवारतेवर ते फरक पडत नाही. म्हणून मग आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. जर साउंड वेव्हची जर समजा फ्रिक्वेन्सी ही ट्वाइस करा किंवा थ्राईस करा, तरीसुद्धा त्याचा जो वेग आहे, तो समान राहत असतो. आपण हे लक्षात ठेवायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळेल. जर विद्युत प्रवाह वाढवला आणि ताण स्थिर ठेवला, तर प्रतिकार, प्रतिकार म्हणजे काय असतो इथे? रोध. तर तर तो काय होईल त्याचं? असा प्रश्न आहे. बघा, तर प्रतिकार तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक बी, कमी होतो. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओहमचा नियम माहिती असणं गरजेचं आहे. ओहम्स लॉ. त्याचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की जर इथं काय आपल्याला विचारलेलं आहे, विद्युत प्रवाह वाढवला. बघा लक्षात राहू द्यायचं आहे. आता आणि या ठिकाणी ताण जो आहे, तो समजा जर या ठिकाणी स्थिर ठेवला. आता मग या ठिकाणी काय होईल? तर लक्षात राहू द्यायचं तर रोध जो असतो, हा काय होत असतो? कमी होत असतो. म्हणून मग आपल्याला सांगता येत असतं, की जर समजा आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात. आता Rची व्हॅल्यू जर पाहिली, तर काय होईल? V/I अशी बनेल आणि त्यामुळे काय होईल मग? R काय होत असतो जनरली या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळत असतो. का? तर इथं जर V स्थिर झाला समजा थोडक्यात आणि तर मग R काय होत असतो? थोडक्यात थोडक्यात तो कमी होताना पाहायला मिळत असतो. क्वेशन नंबर 5 आहे. तो म्हणजे या ठिकाणी उष्णतेच्या रूपांतरात ब्लॅक बॉडी म्हणजे काय? आता आपण हा जर पाहिलं, तर आपल्याला हीट चॅप्टरमधला हा प्रश्न आहे फिजिक्समध्ये. तर आपण जर पाहिलं, तर याचं उत्तर पाहूयात. ते म्हणजे सर्व किरणे शोषण आणि उत्सर्जन करतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर जे काही कोणत्याही ब्लॅक कलरच्या ज्या काही बॉडीज असतील, त्यांचे जे काही समजा तरंग लांबीचे जे प्रकाश किरणं असतात, तर ते काय होत असतात, ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब केले जातात. म्हणजे ते शोषले जातात. आता मग आणि गरम झाले, जर त्या वस्तू गरम झाल्या, तर तो जो काही रंग असतो, त्याचं तर ते काय होत असतं थोडक्यात, तो उत्सर्जित होत असतो. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, सर्व किरणांचं या ठिकाणी शोषण होईल आणि नंतर काय होत असतं, उत्सर्जन होत असतं. म्हणून मग उष्णतेच्या रूपांतरामध्ये ब्लॅक बॉडी म्हणजे काय असते, तर किरणांचं ॲब्झॉर्प्शन आणि थोडक्यात त्यांचं उत्सर्जन. मग सूर्य जर पाहिला आपण, तर जवळपास परिपूर्ण तो ब्लॅक बॉडी रेडिएटर आहे, असं आपल्याला सांगता येत असतं. त्यानंतर क्वेशन नंबर 6 आहे. पाण्यात ठेवलेली काठी आपल्याला तुटलेली दिसत असते. त्याचं कारण विचारलेलं आहे. तर आपल्याला कारण त्याचं उत्तर सांगता येईल ते म्हणजे ऑप्शन नंबर ए अपवर्तन. आता अपवर्तन म्हणजे काय असतं? तर आपण प्रकाशाचा वेग प्रकाशाचा वेग जो आहे, तो पाणी आणि हवेमध्ये कसा असतो? वेगवेगळा असतो. म्हणजे वॉटरमध्ये आणि एअरमध्ये. आणि त्या महत्त्वाच्या कारणामुळे प्रकाश काय होतो, अचानक समजा बघा, प्रकाशातून म्हणजे हवेमधून त्याचं जे काही म्हणजे थोडक्यात त्याचं ट्रॅव्हलिंग आहे, ते वॉटरमध्ये जातं आणि म्हणून मग तो काय होत असतो, प्रतिमा चुकीच्या ठिकाणी असल्यासारखी किंवा ती बेंड झाल्यासारखी, वाकल्यासारखी, वाकड्यासारखी, तुटल्यासारखी दिसत असते. हे लक्षात राहू द्यायचं आहे.
तर त्याचं कारण आहे ते म्हणजे काय आहे? अपवर्तन. हे लक्षात राहू द्यायचं आहे. याला इंग्रजीमध्ये म्हणत असतात रिफ्रॅक्शन आणि अपरावर्तन म्हणजे असते हे रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शन इथं या ठिकाणी नाही. तर ते कशाचं असतं? रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. अपवर्तन हे रिफ्रॅक्शनमुळे होत म्हणजे हे त्याला इंग्रजी पर्यायी शब्द आहे. त्यानंतर 7व्या नंबरचा प्रश्न आहे. विद्युत मोटरमध्ये कोणती ऊर्जा रूपांतरित होते? आता विद्युत मोटरमध्ये कोणती ऊर्जा रूपांतरित होते? उत्तर पाहूयात अगोदर. ती म्हणजे विद्युत यांत्रिक ऊर्जा. आता म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये होताना पाहायला मिळतं. मोटर प्रवाहामध्ये गेल्यावर काय होत असतं, की मोटर प्रवाह गेल्यावर काय होतं, चुंबकीय क्षेत्र म्हणजे त्याच्या समोर तिथे मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे ते काय असतात थोडक्यात, ते म्हणजे थोडक्यात हलत्या हालचाली त्यांच्या सुरू असतात आणि मग आता आपल्याला माहिती आहे, ज्या ठिकाणी हालचाल होत असते, ती जर एनर्जी पाहिली, तर ती एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा असते. आणि म्हणून मग आपल्याला सांगता येईल, की विद्युत मोटरमध्ये कोणती ऊर्जा रूपांतरित होते? तर इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर मॅग्नेटिक एनर्जीमध्ये होतं. तसं उदाहरण जर आपण पाहिलं, तर त्याचं एक्झाम्पल फॅन आपल्याला सांगता येईल किंवा मग मिक्सर आपलं जे ग्राइंडर असतं, थोडक्यात ते सुद्धा सांगता येईल आपल्या घरामध्ये. चला, तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय 8व्या नंबरचा. सूर्यप्रकाश प्रिझममधून गेल्यावर 7 रंग दिसतात. त्याचं कारण काय आहे? ती प्रोसेस आहे आपल्याला जर पाहिलं आपण तर लक्षात येईल. लाईट या चॅप्टरमध्ये हे पाहायला मिळेल आपल्याला. बघा, तर इथं या ठिकाणी ऑप्शन वेगवेगळे दिलेले आहेत. 4 ऑप्शन चेक करूयात. म्हणजे त्याचं ॲन्सर ॲक्युरेट कोणतं आहे हे सांगूयात आणि त्यानंतर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण पाहूयात. तर ॲन्सर आहे त्याचं डिस्पर्शन म्हणजेच विकिरण. आता आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, की न्यूटनने एक डिस्क दिलेली आहे. हे बघा न्यूटन्स डिस्क म्हणतो तिला. त्या डिस्कमध्ये 7 रंग आपल्याला पाहायला मिळतात. सेम तशाच पद्धतीचा या ठिकाणी पाहायला मिळेल, की प्रिझम ज्यावेळेला आपल्याला या पद्धतीने दिसतो, लाईट रेज जर समजा एक लाईट रे जरी पडला, तर तो ज्यावेळेला पुढे सरकणार आहे, त्यावेळेला त्याचं 7 भागामध्ये काय होत असतं डिव्हिजन म्हणजे थोडक्यात डिव्हाईड होत होतो. म्हणजे एका रेचा एक किरण 7 रंगात जातो. म्हणजे 7 रंगात तो दिसत असतो. म्हणजे त्याचं कारण आहे ते म्हणजे विकिरण. प्रत्येक रंगाच्या प्रकाशाचा वेग हा वेगळा असतो. सोबतच त्यामुळे प्रकाश जो आहे, तो प्रिझममधून जाताना वेगवेगळ्या कोनांनी काय होत असतो, वाकत असतो. आणि त्याचे 7 रंग तयार होतात, जे की ते 7 रंग इंद्रधनुष्याचे असतात. मग आता ते 7 रंग कोणकोणते आहेत, ते आपण लक्षात ठेवण्यासाठी त्याचा या ठिकाणी आपण एक शॉर्ट फॉर्म देतोय, विबग्योर. विबग्योर व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. तर अशा पद्धतीचे हे 7 रंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, सूर्याच्या प्रकाशामध्ये असतात आणि ते स्पष्ट प्रिझममधून गेल्यानंतर सहज दिसतात. तर या ठिकाणी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. केमिकल रिएक्शनवरती आहे हा. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेत कॅटॅलिस्टचे कार्य काय असते? कॅटॅलिस्ट आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. कॅटॅलिस्ट काय करत असतो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅटॅलिस्ट असा एक पदार्थ असतो, की जो पदार्थ प्रत्यक्षात केमिकल रिएक्शनमध्ये भाग घेणार नाही. परंतु तो असल्यामुळे ती जी केमिकल रिएक्शन आहे, तिला काय येत असते? स्पीड येत असते. ती लवकर होत असते. म्हणून आता उत्तर आपल्याला मिळालेलं आहे या ठिकाणी अभिक्रिया वेग वाढवते. म्हणजे अभिक्रियेचा जो वेग आहे, तो वेग काय होत असते? हे कॅटॅलिस्ट काय करतं? वाढवत असतं. बघा, म्हणजे आपण जर पाहिलं, तर मी आता जे सांगितलेलं आहे. कॅटॅलिस्ट जे आहे, तो काय करत असतो? केमिकल रिएक्शनमध्ये भाग घेणार नाही. आणि ॲक्टिव्हेशन जी आहे, ती काय होत असते? एनर्जीचं
थोडक्यात आपल्याला म्हणजे एकदम स्पीड देण्याचं तो काम करत असतो. असं आपल्याला सांगता येत असतं. चला त्यानंतर पुढे जाऊयात मग. या ठिकाणी पाण्याचा उकळण्याचा बिंदू समुद्र सपाटीपासून उंची वाढल्यास काय होतो समजा थोडक्यात? वाढतो, कमी होतो, तसाच राहतो, कधी वाढतो, कधी कमी होतो. म्हणजे पर्याय आपल्याला ते शोधायचा आहे. तो आहे उत्तर एकदा पाहून घेऊया. तो म्हणजे कमी होतो. उंचावर वायुदाब कमी, द्रवाचे रेणू जे असतात म्हणजे मॉलिक्यूल जे आहेत, ते काय होत असतात? सहज बाहेर पडत असतात. म्हणून तो काय होत असतो? लवकर उकळत असतो आणि म्हणून मग हिमालयावर पाणी काय होत असतं? हे जर आपण म्हणजे उंच बघा, हिमालय खूप उंच आहे. समुद्र सपाटीपासून पासून म्हणजे आपण जर पाहिलं तर उंची त्याची वाढलेली असते. त्यामुळे हिमालयावरचं जे पाणी असेल, तर ते पाणी 100 डिग्री सेल्सियसच्या अगोदरच काय झालेलं असतं? उकळलेलं असतं. म्हणून मग समुद्र सपाटीपासून जर उंचीवर पाण्याचा जर पाहिला जर आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो त्याला, बॉइलिंग पॉइंट तो कसा असतो? तो कमी होत असतो. तो 100 राहत नाही. आता पुढे आहे न्यूक्लिअर फ्युजन. त्यावरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. न्यूक्लिअर फ्युजनमध्ये प्रक्रियेत काय होते? तर उत्तर एकदा पाहूयात. उत्तर आहे हलके अणू एकत्र थोडक्यात आपण जर पाहिलं तर ते काय होत असतात? जड अणूमध्ये विलीन होत असतात. म्हणजे जे जे काही समजा लाईट ॲटम्स जे असतात, ते काय होत असतात? ते हेवी बनत असतात थोडेसे. मग आपण जर पाहिलं, जर बघा 2 हायड्रोजन हे काय होत असतात थोडक्यात? हेलियम तयार करत असतात आणि प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी थोडक्यात किंवा हायड्रोजन, हेलियम आपण जर पाहिलं, तर ती काय होत असतात? एनर्जी त्यांच्यामधून बाहेर पडत असते. म्हणजे सूर्याची जी एनर्जी आहे, तो यांचाच परिणाम आहे. ह्या 2 हायड्रोजन हे काय करत असतात थोडक्यात हेलियम तयार करत असतात आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की जो न्यूक्लिअर फ्युजन जी प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय होत असते, की हलके अणू हे जड अणूमध्ये विलीन होत असतात. प्रश्न क्रमांक 12वा आहे. ओहम्स लॉ लागू होण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओहमचा नियम आपण पुरेसा व्यवस्थितरित्या वाचून घेतला पाहिजे. आपण पाहिलेलं आहे, की ओहम जर पाहिलं, तर ओहममध्ये टेम्परेचर हा पॉइंट महत्त्वाचा आहे. म्हणजे तापमान. मग तापमान जर समजा वाढलं, तर रेझिस्टन्स वाढत असतो. म्हणजे रोध वाढत असतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की त्यासाठी ओहमचा नियम लागू करण्यासाठी तापमान स्थिर असणे गरजेचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? हा पुढचा आणि 13वा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे ते म्हणजे निर्वात. आता निर्वात आपण बघा इथं हवा, काच, पाणी आणि निर्वात म्हणजे याला आपण म्हणत असतो ते आहे व्हॅक्यूम. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला प्रकाशाचा विचारलेला आहे. कधी-कधी गोंधळ होतो. आपल्याला साउंडचा म्हणजेच ध्वनीचा वेग विचारला जातो. तर ध्वनीचा वेग जो असतो तो सॉलिडमध्ये जास्त असतो. परंतु इथं आपल्याला लाईटचा वेग विचारलेला आहे. तो व्हॅक्यूममध्ये जास्त असतो. म्हणून तर सूर्याची किरणं व्हॅक्यूममध्ये सुद्धा काय होतात, पृथ्वीवर लवकर पोहोचतात. त्याचा वेळ वगैरे जो आहे तो कमेंटमध्ये सांगा. एका म्हणजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत किरणं येण्यासाठी किती वेळ लागतो? चला. त्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ते म्हणजे निर्वात. प्रकाशाचा वेग सर्वाधिक निर्वात या माध्यमात असतो. त्यानंतर आता बायोलॉजीकडे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. 14वा नंबरचा प्रश्न आहे. मानव किंवा मानवी शरीरातील कोणता अवयव विषारी पदार्थ गाळून रक्त शुद्ध करत असतो? बघा या ठिकाणी म्हणजे इथं गाळून याचा अर्थ आहे फिल्टर. फिल्टर करणं म्हटलं, की फिल्टर करणारा या चारीपैकी शोधायचा. पचन संस्था इथं सिस्टम आहे. बघा यकृत हा अवयव आहे, पण तो काय करत नाही, फिल्टर करायचं काम करत नाही.
त्यानंतर हृदय पंपिंगचं काम करतं. उत्तर आहे मूत्रपिंड आणि मग त्याला आपण किडनी म्हणत असतो. तर किडनी जो आहे थोडक्यात बघा, तर यामध्ये मूत्रपिंड रक्तातील जे काही अनवॉन्टेड सबस्टन्स असतात, ते सबस्टन्स काय करतात, त्यांना फिल्टर करतात आणि त्यापासून युरिन तयार करत असतात आणि ते युरिन आपण रिलीज करत असतो. थोडक्यात एक्सक्रीट करत असतो. आता यकृतचं जर पाहिलं, तर तो सुद्धा विषारी पदार्थ म्हणजे फिल्टर करण्याचं काम करतो. परंतु तो मुख्य जर यांच्यातला पाहिला, तर तो अवयव जो आहे, तो म्हणजे मूत्रपिंड आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यकृत जी आहे, ही थोडक्यात आपल्याला सांगता येईल, ही एक ग्लँडसुद्धा आहे आणि ती काय जास्तीत जास्त ती बाईल ज्यूस डायजेशनमध्ये याचं काय होत असतं, याचं काम होताना पाहायला मिळत असतं. हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कार्बन डायऑक्साईड व पाण्यापासून साखर तयार करण्यासाठी वनस्पतींना कोणती ऊर्जा लागते? आता या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ही प्रोसेस या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. ती प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस म्हणजेच कोणती? तर ती आहे प्रकाश संश्लेषणाची. यांच्यापासून साखर कोणती असतील ती साखर तयार होत असते, तर ती ग्लुकोज आहे. आता मग ग्लुकोज, कार्बन डायऑक्साईड, CO2 प्लस H2O बघा यांच्यापासून एक केमिकल रिएक्शन तयार होते. म्हणजे आणि मग इथं थोडक्यात ग्लुकोज तयार होत असतं. आता ग्लुकोज तयार झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आणखी ऑक्सिजन देखील रिलीज होत असतो. बॅलन्स करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. आपण फक्त समजून घेऊयात, की या ठिकाणी काय होते मग कोणती ऊर्जा लागते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मग त्या ठिकाणी यांना कंबाईन करण्यासाठी एक एनर्जी असते. ती म्हणजे उष्णता एनर्जी नाही, रासायनिक तयार होईल व ती लागते सूर्याची म्हणजेच प्रकाश याला लाईट एनर्जी असं म्हणत असतो. या प्रोसेसमध्ये लाईट एनर्जीचं रूपांतर हे केमिकल एनर्जीमध्ये होत असतं. केमिकल रिएक्शन या ठिकाणी घडून येते. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रकाश. प्रश्न वाचतो. कार्बन डायऑक्साईड व पाण्यापासून साखर तयार करण्यासाठी वनस्पतींना प्रकाश ऊर्जा लागत असते. चला, डी-एन-ए आणि आर-एन-ए मधील फरक कोणता? उत्तर पाहूयात. उत्तर आहे दोन्हीमध्ये साखरेचा प्रकार जो आहे तो वेगवेगळा असतो. आता जर आपण पाहिलं डी-एन-एमध्ये डीऑक्सी रायबो बघा यामध्ये आपल्याला सांगता येईल डीऑक्सिरायबोज नावाची शुगर आपल्याला डी-एन-एमध्ये पाहायला मिळते आणि आर-एन-एमध्ये रायबोज नावाची शुगर पाहायला मिळत असते. म्हणून हा फरक दोन्हीमध्ये आहे. दोन्हीमध्ये साखरेचा प्रकार वेगवेगळा असतो. चला त्यानंतर 17व्या नंबरचा प्रश्न आहे. ऑक्सिजन तयार होतो. बघा उत्तर आहे ते म्हणजे आपल्याला सांगता येईल फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषणात. आता आता केमिकल रिएक्शन आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्या ठिकाणी बघा याच केमिकल रिएक्शनमध्ये दिलेलं आहे O2 तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी यामध्ये काय होत असतं कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर हे काय होतात थोडक्यात या ठिकाणी सनलाईट सनलाईट आणि या ठिकाणी आपल्याला सांगता येईल इथं क्लोरोफिल. आता हे जे असतात तर यांच्या इन प्रेझेन्समध्ये ही केमिकल रिएक्शन घडते आणि या ठिकाणी काय होत असतं तर ऑक्सिजन हा गॅस रिलीज होतो, तयार होतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. केमिकल रिएक्शन जर आपण बॅलन्स केली तर इकडे 6 आणि इकडे 6 लावावं लागेल. आता त्यानंतर ही बॅलन्स होऊन जाते. बघा तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी ऑक्सिजन तयार झालेला आहे. ही प्रोसेस ही केमिकल रिएक्शन आहे. ती म्हणजे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस हेच प्रकाश संश्लेषण. तर हे आपण थोडंसं डीपमध्ये जायला पाहिजे तेव्हा आपल्याला हे समजेल. चला 7वीच्या बुकमध्ये सुद्धा हे केमिकल रिएक्शन आहेत. आपण ते कंटेंट नॉलेज थोडंसं घेतलं पाहिजे. म्हणजेच ऑक्सिजन तयार होतो ते आहे उत्तर प्रकाश संश्लेषण. त्यानंतर 18वा प्रश्न आहे हायड्रोजन वायू हलका असतो. आता हायड्रोजन वायू हा लाइटेस्ट एलिमेंट तर आहेच. पण तो का असतो? त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्याचा अणुभार जो आहे, तर तो कसा असतो?
थोडक्यात कमी असतो. म्हणजेच त्याचं ॲटॉमिक मास जर आपण पाहिलं, तर ते काय आहे? खूप कमी असतं. म्हणून मग त्याचं जर आपण पाहिलं नंबर आणि मास त्याचं 1 असतं म्हणजे 1. तर हे आहे त्यामुळे तो वातावरणातील सर्वात हलका लाईटेस्ट एलिमेंट आहे, हे आपण समजून घेणे गरजेचं आहे. नंबर 19चा आहे तो म्हणजे पृथ्वीवर ऋतू निर्माण होण्याचे कारण काय? तर पृथ्वी आपली जी अर्थ आहे, ही पृथ्वी जी आहे तिच्यामध्ये अशी एक काल्पनिक रेषा गेलेली आहे आणि ती काल्पनिक रेषा म्हणजे तो असतो त्याचा अक्ष, त्याला आपण ॲक्सिस असं म्हणत असतो. आता पृथ्वी जर आपण सरळ पाहिली तर थोडक्यात या ठिकाणी अशी ही काल्पनिक रेषा जायला पाहिजे, पण ही अशी क्रॉस गेलेली आहे. म्हणजे ही रेषा यांच्यामध्ये मग आता एक अँगल तयार झालेला आहे. तर तो अँगल आहे म्हणजे 23.5 डिग्रीचा. म्हणजे 23.5 डिग्रीचा अँगल आहे. याचा अर्थ काय? तर पृथ्वी काय झालेली आहे, याच्या भोवती या सरळ जी आहे, ही काल्पनिक ही अशी पाहिजे पण नाही. ही अशी आहे. म्हणून ही काय झालेली आहे, झुकलेली आहे. म्हणून मग याचं उत्तर मिळते आपल्याला पृथ्वीचा झुकाव. पृथ्वीच्या झुकण्यामुळं हे ऋतू निर्माण झालेले आहेत. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं, समजत असतं. ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, विद्युत चुंबकाची तीव्रता वाढवण्यासाठी काय करणे गरजेचं आहे? तर उत्तर आपलं पाहायला मिळेल. पाहूयात एकदा. तो म्हणजे सी प्रवाह वाढवावा. म्हणजे या ठिकाणी काय करणे आहे, तर विद्युत प्रवाह जो असतो, तो वाढला की ऑटोमॅटिक विद्युत चुंबकाची तीव्रता सुद्धा काय होत असते, वाढत असते. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर रासायनिक बंध तयार केव्हा होतो? म्हणजे होतो तेव्हा असं विचारलेलं आहे. तर रासायनिक बंध तयार होत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे याला आपण केमिकल बॉन्ड असं म्हणत असतो. आता केमिकल बॉन्ड हे 2 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात बघा. तर अ, यामध्ये मग आपण समजून घेणं गरजेचं आहे, की काय ऊर्जा काय होत असते जेव्हा रासायनिक बॉन्ड म्हणजे हा केमिकल बॉन्ड जो आहे तो तयार होत असताना ऊर्जा जी असते ही काय होत असते, बाहेर पडत असते. आणि मग हे लक्षात राहू द्यायचं आहे, या ठिकाणी बाहेर पडणे यासाठी शब्द आहे इथे उत्सर्जित होत असते. आणि म्हणून मग या ठिकाणी काय होत असते, याला ऑप्शन नंबर 2 असं त्याचं उत्तर आहे, ऊर्जा उत्सर्जित होते. प्रश्न 22वा आहे, तो म्हणजे डी-एन-एचा शोध कोणी लावला? आता डी-एन-एचा शोध जर आपण पाहिलं तर 1953 मध्ये बघा लक्षात राहू द्यायचं आहे, की एक जे जे सायंटिस्ट आहेत, यांचं नाव या ठिकाणी आपण घेऊयात. ते म्हणजे वॉटसन आणि क्रिक हे त्याचं उत्तर आहे. तर 1953 मध्ये काय झालेलं आहे, की यांनी डबल हेलिक्सची रचना जी आहे, या पद्धतीनं शोधलेली आहे. आता इथं पूर्ण फिगर आपल्याला दाखवता येणार नाही. मग लक्षात राहू द्यायचं आहे. मग रोझालिंड फ्रँकलिन जे आहेत, इथं जरी नाव दिलेलं असेल, तर यांनी काय केलेलं आहे, एक्स-रेचं चित्र दिलं होतं. पण प्रत्यक्ष मॉडेल जे आहे, थोडक्यात ते काय केलेलं आहे, यांनी वॉटसन आणि क्रिक यांनी शोधून काढलेलं आहे डी-एन-एचं. आता इको ऐकण्यासाठी 23वा प्रश्न आहे. इको ऐकण्यासाठी ध्वनी परावर्तित होण्यासाठी किमान अंतर किती असायला पाहिजे? तर आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की इको ऐकण्यासाठी परावर्तित जो अंतर आहे, हे मूळ ध्वनीनंतर हे किती असलं पाहिजे? एक समजा आपण जनरल जर विचार केला, तर ते आहे उत्तर म्हणजे 17 मीटर. तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण जर पाहिलं तर त्याचा त्याचा फॉर्म्युला डी इज इक्वल टू व्ही इंटू टी अपॉन म्हणजे टी इंटू 1/2 किंवा आपण असंही देऊ शकतो डी इज इक्वल टू हाल्फ व्ही टी या पद्धतीनं. आता मग यावरून आपल्याला लक्षात येत असणं गरजेचं आहे, की बघा आपण जर पाहिलं तर वेलॉसिटी जी असते, तर ही वेलॉसिटी जर पाहिली तर ती किती असेल? ती 340 म्हणजे व्ही इज इक्वल टू 340 इंटू आता टाईम ह्याचं जर पाहिलं आपण, तर इको ऐकण्यासाठी परावर्तित जो ध्वनी आहे, हा मूळ ध्वनीनंतर म्हणजे किती सेकंदांना ऐकू येत असतो? 0.1 म्हणजे टाईमची व्हॅल्यू इतकी आहे आणि मग याला जर हाल्फनं जर समजा गुणलं,
तर उत्तर जे आहे आपलं ते येणार आहे 17. म्हणून मग हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. इको ऐकण्यासाठी ध्वनी परावर्तित होण्यासाठी किमान अंतर 17 मीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्लवृष्टी मुख्यत्वे कोणत्या वायूंच्या मिश्रणामुळे होत असते? आता आम्लवृष्टी म्हणजे याला आपण इंग्रजीत म्हणत असतो ॲसिड रेन. आता ॲसिड रेन जे आहे ते होण्यासाठी उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे बघा सोडियम सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड हे जे गॅस आहेत हे काय होत असतात म्हणजेच हे यांच्यामुळे हे काय करत असतात जे काही वरती जो रेन असणार आहे वॉटर असणार आहे तर त्याच्यासोबतच काय होतात वातावरणातच वरचेवरच यांची काय होत असते केमिकल रिॲक्शन घडते आणि यांच्यापासून म्हणजेच आपण जर पाहिलं तर SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईडपासून आपण जर पाहिलं तर H2SO4 म्हणजे याला आपण सल्फ्युरिक ॲसिड म्हणत असतो आणि नायट्रोजन डायऑक्साईडपासून HNO3 म्हणजेच हा या ठिकाणी नायट्रिक ॲसिड हे तयार होत असतं आणि म्हणून मग यांच्यामुळे पाऊस कसा बनतो ॲसिडिक बनतो आणि मग त्या पावसाला नाव आहे ॲसिड रेन आणि त्याला आपण मराठीमध्ये आम्लवृष्टी म्हणत असतो. म्हणून मग हे गॅस कोणते कोणते आहेत समजून घेणे गरजेचे सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर हरितगृह परिणामामुळे पृथ्वीवरील तापमान तर तापमान जर आपण पाहिलं तर ते काय होत असतं वाढत असतं. हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. कारण कार्बन डायऑक्साईड आणि त्यानंतर CH4 म्हणजे थोडक्यात मिथेन यासारखे गॅस जे असतात हे काय होत असतात की उष्णता जी असते ही काय करू देत नाहीत हे जास्त बाहेर जाऊ देत नाहीत आणि मग ती हवा म्हणजे जी उष्णता आहे ती काय होते परत पृथ्वीवरती म्हणजे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मग यांचा हरितगृहाचा परिणाम म्हणजेच एक प्रकारे उष्णता काय होत असते तापमान वाढत असतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यामध्ये यामुळे काय होत असतं ग्लोबल वॉर्मिंग काय होत असते वाढत असते हे देखील लक्षात घेणे गरजेचं आहे. तर चला पाहूयात पुढचा प्रश्न. 26वा प्रश्न आहे. मंगळ ग्रह लालसर म्हणजे मंगळ ग्रहाचा लालसर रंग कोणत्या संयुगामुळे होतो? थोडक्यात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा सिलिका, फेरिक ऑक्साईड, सोडियम आणि कार्बन डायऑक्साईड. लाल रंग जो असतो हा कशामुळे होत असतो? आयर्नमुळे होतो, लोहामुळे होतो. मग लोहाचं शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक नेम जर पाहिलं तर ते आहे फेरिक. म्हणजे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. फेरिक इकडे बाकीकडे कुठेच दिसत नाही. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळतंय. आता मग हे फेरिक ऑक्साईड जे आहे, ते हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. सिलिका, सिलिका नाही, तर त्यासोबतच फेरिक ऑक्साईड हे ॲन्सर करेक्ट आहे. सोडियम क्लोराईड हे मिठाचा आहे. कार्बन डायऑक्साईड हाही गॅस या ठिकाणी नाही. म्हणून मग करेक्ट ॲन्सर त्याचा ऑप्शन नंबर बी असं पाहायला मिळतं आहे. त्याचा फॉर्म्युला जर आपण पाहिला Fe2O3 हे त्याचा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो फेरिक ऑक्साईडचा. चला त्यानंतर पुढे जाऊयात. बघा सौर ऊर्जा वापरल्याने कोणता फायदा होत नाही? थोडक्यात अक्षय स्रोत आहे, प्रदूषण कमी होते, रात्री वापरता येतो, मोफत उपलब्ध आहे. आता भलेही ते पण इथं विचारलेलं आहे आपल्याला कोणता फायदा नाही. आता सूर्यप्रकाश जर नसला रात्री तर तिथं आपल्याला वापरताच येणार नाही. म्हणून मग त्यावेळेला फक्त आपल्याला स्टोअर केलेली एनर्जी आपण वापरू शकतो. पण ती डायरेक्ट एनर्जी आपल्याला वापरता येत नाही. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन आहे. शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य साधारण किती असते? हे आपण समजून घ्यायचं आहे. लाल रक्तपेशी म्हणजेच आपल्या ब्लडमध्ये 4 घटक असतात. 4 घटक कोणते कोणते असतात? एक आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सी त्यानंतर आपला प्लेटलेट्स असतात आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला प्लाझ्मा. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. आर-बी-सी आपल्याला आता हे घटक कोणते कोणते आहेत, यांचं काय फंक्शन आहे हे बाकीचं आपण या ठिकाणी पाहणार नाहीत. परंतु आर-बी-सीचं आपल्याला काय विचारलेलं आहे, की लाल रक्तपेशींचं आयुष्य साधारणतः किती दिवसाचं असतं? ऑप्शन नंबर सी 120 दिवसांचं.
हे त्याचं लक्षात आपण या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा 120 दिवसानंतर काय होतं, तर आपलं जे लिव्हर आणि जे स्प्लीन असतं, यांच्यामध्ये काय होतात, ह्या सेल ज्या असतात, ह्या डिस्ट्रॉय होत असतात, नष्ट होत असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जैवविविधतेचे संवर्धन सर्वाधिक कुठे करता येते? असा पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आता आपल्याला जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे. बघा बायोडायव्हर्सिटीमध्ये आपल्याला समजणं गरजेचं आहे, की पर्यावरणाचं आहे म्हणजे इथं या पर्यायाला लगेच तो मॅच होतोय, हे लक्षात घ्यायचं आहे. प्राणी संग्रहालयात कसं होणार नाही. त्यानंतर म्हणजे होणार, परंतु प्राणी संग्रहालयात सुद्धा जैवविविधता पाहायला मिळेल. संवर्धन तिथेच होईल असं काही नाही. सर्वाधिक विचारलेलं आहे. कमी प्रमाणात होऊ शकतं तिथे. प्रयोगशाळेत तर काही विषय नाहीये. संग्रहालयात होऊ शकतो काही प्रमाणामध्ये. परंतु जास्तीत जास्त प्रमाण जर पाहिलं, सर्वाधिक विचारलं त्यामुळे नैसर्गिक अधिवासात जसं की वेगवेगळे अधिवास आहेत. आपल्याला माहिती आहे हॅबिटॅट्स म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण. म्हणजे जंगल्स असतात, जंगल आहेत, सी आहे, फॉरेस्ट लँड असतात. आपल्याला म्हणजे जिथं की अ, पूर्ण गवताळ प्रदेश असतात. तिथं जिथे की आपोआप यामध्ये काय होत असतं, जीव टिकत असतात. तर ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आजचा शेवटचा प्रश्न आहे, एन्ट्रॉपी वाढते तेव्हा. आता एन्ट्रॉपी वाढत असते. आता एन्ट्रॉपी म्हणजे काय असते? थोडक्यात आपल्याला समजणं गरजेचं आहे. एन्ट्रॉपी म्हणजे याला आपण अव्यवस्था म्हणत असतो किंवा याला आपल्याला म्हणता येईल डिसऑर्डर. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, तर ती वाढली की काय होणार आहे? सिस्टम काय होणार आहे सगळं? व्यवस्थित थोडंच चालणार आहे? नाही चालणार. अव्यवस्था म्हणजे इथं या ठिकाणी लगेच लक्षात येते. तर ही काय होणार आहे? वाढती. ही वाढली की सुव्यवस्थित होणार नाही. तर ती अधिक अस्थिर होणार आहे. तापमान घटते हे होणार नाही. उष्णता कमी होते हा भाग नाहीये. तर मग पर्याय क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. प्रणाली अधिक अस्थिर होत असते, गोंधळलेली असते. म्हणून मग पर्याय क्रमांक बी उत्तर त्याचं या ठिकाणी बरोबर आहे. एन्ट्रॉपी वाढते तेव्हा प्रणाली अधिक अस्थिर होते. तर विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो, आपण सर्वांनी या ठिकाणी हे 30 प्रश्न आणि अति महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. नक्कीच या प्रश्नांचा आपल्याला फायदा होईल. यांच्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपण परीक्षेमध्ये यश मिळवाल अशी आमची अपेक्षा आहे आणि खात्री देखील आहे. तर असेच आमचे व्हिडिओ जर आपल्याला नवीन-नवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा आम्ही असंच येऊ असं वाटत असेल व्हिडिओ घेऊन, तर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक